तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी 15 दिवसांपूर्वी स्वतःवर वार करून घेतले। त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली। त्यांनी स्वतःच्या जननेंद्रियांचा त्याग केला असं स्वतः स्पष्ट केलं होतं। आदिनाथ महाराजांच्या याच कृतीवर भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी त्यांना खडे बोल सुनावले। शरीर कापून मोठे होऊ नका, संत होण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी आदिनाथ महाराजांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली। नामदेव शास्त्री महाराज हे शिंगोरी येथे सुरू असलेल्या 48व्या नारळी सप्ताहातील कीर्तनात हे सगळं बोलले। त्यांनी संत भगवान बाबांच्या कृतीचा संदर्भही या घटनेला जोडला। भगवान बाबांनी जशी कृती केली होती अगदी तशीच कृती आदिनाथ महाराजांनी केली, परंतु नामदेव महाराज शास्त्री यांना हे सगळे संदर्भ आवडले नाहीत। त्यामुळेच आपण आदिनाथ महाराजांना भेटायला गेलो नाही असं नामदेव शास्त्री यांनी सांगितलं। आदिनाथ शास्त्री यांची कृती, नामदेव शास्त्री यांची नाराजी आणि भगवान बाबांचा संदर्भ हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। हा सप्ताह नारळी सप्ताह आहे। त्याचे हे 48वे वर्ष आहे। ज्या गावापासून शिंगोरी आमटी चर्चेत आली तेच हे गाव। या सप्ताहातही रोज तब्बल 1200 लिटर शिंगोरी आमटी व लाखो भाकरीचे अन्नदान होते। रोज हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात। याच सप्ताहात कीर्तनाचे 7वे पुष्प भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी गुंफले। या कीर्तनातून त्यांनी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्यावर टीका केली। आदिनाथ महाराजांनी 15 दिवसांपूर्वी स्वतःच्या हाताने स्वतःवर वार करून आपला अवयव कापून टाकला होता। जखमी अवस्थेत ते आपल्या खोलीत पडून होते। त्यानंतर भक्तांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी महाराजांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर नगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। उपचारानंतर 4-5 दिवसांनी ते पुन्हा गडावर आले। या प्रकरणानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। आदिनाथ महाराजांवर काही दबाव होता का, त्यांनी कोणाच्या दबावामुळे स्वतःचे गुप्तांग कापले का, अशी कुजबूज सुरू झाली। मात्र महाराजांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत आपण स्वतः हा निर्णय घेतल्याचं नंतर सांगितलं होतं। जो काही जननेंद्रियांचा त्याग झाला तो मी स्वतःहून करून घेतला, कोणाचाही काहीच त्रास नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते। आदिनाथ महाराजांच्या याच कृतीवर महंत नामदेव शास्त्रींनी भाष्य केलं। ते म्हणाले, आदिनाथ महाराजांनी भगवान बाबांसारखा शरीराला छेद करून घेतला, ते चूक आहे। माणसाने ज्ञानी असावं, स्वतःवर आघात करून घेऊ नये। भगवान बाबांची परिस्थिती वेगळी होती। भगवान बाबांनी 20-22 वर्षांच्या वयात स्वतःच्या शरीराला छेद करून घेतले होते, पण तुम्ही वयाची 60 गाठत आला आहात। 60ला हे करणे चुकीचे आहे। आपण या निष्कर्षापर्यंत का आलो हेही नामदेव शास्त्रींनी सांगितलं। ते म्हणाले, उद्या कोणतेही येणारे साधक आपल्या शरीराचे अंग कापतील व संत होतील, ही चुकीची परंपरा तुम्ही सुरू केली। मी हे सौजन्याने बोलतो आहे। समाजाची सहानुभूती तुम्हाला मिळत आहे, पण अशा रीतीने समाजाची सहानुभूती घेणे हे पाप आहे। संतांचे प्रेम मिळाले पाहिजे, सहानुभूती नव्हे। तुमच्यावर काहीही आरोप नसताना हे कुटाणे कशाला केले, त्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलो नाही असा आदर्श लोकांसमोर ठेवू नका, नाहीतर पुढचा महंत तसाच बसवावा लागेल असा संतापही त्यांनी व्यक्त केला। नामदेव शास्त्री पुढे म्हणाले की सहानुभूती कोठे आहे जिथे सत्य आहे। आपल्या शरीराला सांभाळा, ती तारकेश्वराची गादी आहे। तारकेश्वर मालक आहे, आपण वॉचमॅन आहोत। त्यांच्या नावाने आपण जगतो। सेवा करायला आपणास मिळाली हे भाग्य आहे। वॉचमॅन या नात्याने नारायण महाराज यांची सेवा करा। संत होण्याचा प्रयत्न करू नका। ज्ञानाने संत ओळखला जातो। ज्ञानेश्वरीने मोठे व्हा, शरीर कापून मोठे होऊ नका। माझे बोलणे वाईट वाटणार आहे, पण सत्य सांगितले पाहिजे। चुकीचा आदर्श समाजासमोर मांडायला नको। नामदेव शास्त्री यांच्या या टीकेची राज्यभर चर्चा झाली। नामदेव शास्त्री यांच्या कीर्तनानंतर याच सप्ताहात आदिनाथ शास्त्री यांचेही कीर्तन झाले। मात्र त्यांनी नामदेव शास्त्री यांनी केलेल्या टीकेला थेट उत्तर दिलं नाही, परंतु त्यांनी या कृत्यामागचं कारण सांगितलं। ते म्हणाले, माणिक बाबांनी जसं भगवान बाबांना जवळ घेतलं तसं नारायण महाराजांनी माझा अंगीकार केला। नारायण महाराज हे संप्रदायातील वाघ आहेत, मी त्यांचा बछडा आहे। 2011 साली नारायण महाराज समाधिस्थ झाले, तेव्हा त्यांनी उतार्यावर माझे नाव लावले। मठाधिपती होणे सोपे नाही। लोकांची माझ्यावर अफाट श्रद्धा आहे। लोकांना पाया पडण्यासाठी माझे पाय पवित्र हवेत असं म्हणत त्यांनी स्वतःच्या कृत्याचं समर्थनही केलं। मित्रांनो, आदिनाथ महाराजांची कृती व त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांची टीका याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।